गुड मॉर्निंग मित्रांनो, आज डे 2 आहे आणि सकाळचे वाजले 4:24 आणि आम्ही निघालो आहोत भस्म आरतीसाठी. ऑलरेडी सकाळी उठून रात्री झोपायला पण 12 वाजले होते आणि आता सकाळी अच्छा एक फार छान इथे कुर्ते घेतलेत आम्ही, महाकाल लिहिलेले. सेल्फी कॅमेऱ्यामुळे असल्यामुळे ती थोडा उलट दिसत असेल पण खूप छान वाटतं हे बघायला. पोया नाही तर आता शू वगैरे इथे काढून आम्ही पुढच्या प्रवासाला मंदिरात जाण्याच्या. खूप छान आहे, सुंदर आहे. मागे पण बघू शकतो तुम्हाला कॉरिडॉरच्या लाईट्स वगैरे खूप छान वाटतात. थंड वातावरण आहे, थंडी असते बरंच. एक मिनिट हेमंत भाऊ, अश्विन भाऊ डोक्याला मस्त भस्म लावून आलेत आणि आमचे चरणजी आहेत समोर, ते देखील खूप छान भस्म लावून आले आहेत डोक्याला. दाखवतो मी तुम्हाला. आमचे चरणजी आहेत, त्यांनी पण असं डोक्याला मस्त छान भस्म लावलं आहे. तर मी, विवेक आणि हेमंत आम्ही तिघांनी नाही लावलेलं आहे. मला वाटतं हे कोण ना कोणतरी आज येऊन लावून जाईलच. पण खूप छान आणि वातावरण प्रेझेंट आहे, थंड आहे वातावरण, प्रेझेंट आहे. तर आपण रांगेत जाऊया आणि मग बघूया कसं काय ते. महादेव रांगेत लागलेलो आहोत. हा वेटिंग हॉल आहे, खूप सुंदर नवीनच बांधलेला वाटतं आणि छान एकदम वातावरण सकाळचं आल्हाददायक. बोलताना त्रास होत आहे थोडासा, घसा थंड वातावरणाने बसल्यासारखं वाटतं, पण ओव्हरऑल छान प्लेझंट वातावरण, एकदम प्लेझंट. जय महाकालचे नारे सुरू झालेत. सकाळी बरीच 4-4:15 दरम्यान एवढी लोक आहेत. बघता आता किती झाले, आता एक्झॅक्टली 4:30 झाले आहेत, तरी पण प्रचंड गर्दी. भस्म आरती सकाळी 4:30 वाजल्यापासून चालू होते आणि या आरतीसाठी स्पेशली जी अटेंड करतात, बसतात, त्यांना त्याची एक पर्ची घ्यावी लागते आणि ही पर्ची घेण्यासाठी आदल्या दिवशी ऑनलाईन येते एक तर बुकिंग, किंवा आदल्या दिवशी तुम्हाला ती पर्ची मिळते आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी भस्म आरती अटेंड करू शकता. दुसऱ्या दिवशी भस्म आरती अटेंड करण्यासाठी रात्री 8 वाजल्यापासून लोकांनी लाईन लावली आहेत. तेव्हा ते सकाळी भस्म आरती 4 वाजता अटेंड करू शकते. आणि ज्यांना आता ही जी लाईन आहे, हे ज्यामध्ये आम्ही आहोत, ही चलत लाईन म्हणतात. ही जी भस्म आरती चालू असते त्या दरम्यान तुम्ही चालत जाऊन दर्शन घेऊ शकता. सो ह्या 2 पद्धती आहेत आणि 6 वाजता ॲक्च्युअल मंदिराच्या दर्शनाला सुरुवात होते. फार सुंदर रीतीने तुम्हाला दर्शन होऊ शकतं. हे लाईव्ह इथे जे दिसतं आहे तुम्ही पाहू शकता. भस्म आरती सुरू झालेली आहे ऑलरेडी. या हॉलमध्ये जसं शिर्डीला कशा लाईन्स आहेत त्या प्रकारचे इथे ह्या लाईन्स आहेत. स्टेजमधून त्या लाईन्स बॅरिकेड्स आहेत, त्याच्यामधून तुम्ही महाकालेश्वरचं दर्शन खूप छान झालं आहे. जे फोटो आणि काही असतील व्हिडिओ ते मी ऑलरेडी तुम्हाला शेअर करेन. मंदिर आहे आणि छोटी बरीच मंदिरं आहेत तिथे आतमध्ये. आणि इथे एक स्पेशल वरती दिसतं जे नागेश्वर असं मंदिर आहे. त्याला जायला हा ब्रिज आहे ॲक्च्युली. आणि हे मंदिर फक्त वर्षातून एकदाच उघडतं, नागपंचमीच्या दिवशी. सो खूप छान दर्शन झालं.
भस्म आरतीचं पण दर्शन झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा खूप चांगल्या ठिकाणी दर्शन झालं. आता आम्ही बाहेर आलो दर्शन आणि इथे रक्षासूत्र जे हातात बांधायचं असतं ते बांधून घेतलं आम्ही आता. सो मित्रांनो, आता दर्शन झाल्यावर आपण जाणार आहे जे शहराच्या बाहेर 5 पॉईंट आहेत. गडकलिका मंदिर, कालभैरव मंदिर, सांदीपनी आश्रम, मंगलनाथ मंदिर आणि सिद्धतन गणेश मंदिर. हे असे 4 पॉईंट आहेत. हे आता बघणार आहोत आपण. आणि ही आपण ई रिक्षा पकडली आहे. ई रिक्षामध्ये आम्ही 5 जण 400 आणि हे 400 रुपये घेतले आहेत आमच्याकडून त्यांनी. तर तुम्ही लक्षात ठेवा, हे 100 रुपये पर सीट सांगतात, पण तुम्ही तिथे जर थोडं बार्गेन केलं तर तुम्हाला 400 रुपयामध्ये आमचं हे मिळालेलं आहे. आणि जवळजवळ हा 3 तासाचा पूर्ण फिरवण्याचा वेळ लागतो. त्याच्यामध्ये ती माहितीही देतात आणि 400 रुपये आणि महत्त्वही समजावून सांगतात. हे देवी गडकालिकाचं मंदिर आहे. त्याच्याबद्दल सांगितलं जातं की हे वन ऑफ द शक्तिपीठ आहे. जेव्हा सतीचे जे शरीराचे जे तुकडे होते ते ओठाचा भाग हा ह्या मंदिरामध्ये पडला होता आणि त्यामुळे हे एक शक्तिपीठ म्हणून मानलं जातं. मित्रांनो, हे आहे काळभैरव मंदिर आणि या मंदिरामध्ये जो प्रसाद चढतो तो आहे हा. आणि फुलं चढतात, त्यासोबत दारू पण ह्या देवाला चढवली जाते. सो आपण ते घेतलं आहे. आपण आता हे चढवूया. मंदिर आहे आणि हे श्री काळभैरव मंदिर आहे. दीपमाळा आणि हा दरवाजा आहे. एंट्रन्स खूप सुंदर वाटतं. नंतर हे मंगळग्रह मंदिर आहे. मंगळग्रह मंदिर असं म्हटलं जातं की वर्ल्डमध्ये 2च आहेत. एक इथे आहे उज्जैनमध्ये आणि दुसरं आपल्या महाराष्ट्रात अमळनेरमध्ये आहे. अमळनेरच्या मंदिराला मी गेलो होतो आता अमळनेरला, तेव्हा मी त्याचं दर्शन केलं होतं. तर या मंदिरात आपण आलो आहोत. छान आहे मंदिर हे पण हे खूप मोठं आहे. असं म्हणतात की इथे जे हे मेन मंदिर आहे आणि इथून ते अमळनेरला गेलं असं म्हटलं जातं. हे आहे महर्षी सांदीपनी यांचा आश्रम. इथे श्रीकृष्णांचे जे शिक्षण आहे हे या आश्रमात झालं होतं असं म्हणतात. काय हां, ही श्रीकृष्णाची पाठशाला. काय कुठे होतं म्हणणार? हे सांदीपनी ऋषीचा आश्रम. या आश्रमात शिकवलेल्या 14 विद्या आणि 64 कला याबद्दल इथे सांगितलेलं आहे.